बच्चू कडूंची संघर्ष यात्रा स्थगित, उदय सामंत, प्रकाश आंबेडकर यांची यशस्वी मध्यस्थी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही केला कडूंना फोन. ठाण्यामध्ये मेट्रो प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार, येऊर परिसरातील जुनी झाडं तोडणार, बाधित झाडांचं पुनर्वसन करा, वृक्षप्रेमींची मागणी. उदय सामंत, प्रकाश आंबेडकर, बच्चू कडूंच्या भेटीला चिखलदऱ्यातील समस्यांबाबत केली चर्चा. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा, गुढीपाडवा मेळाव्याला येण्याचं राज ठाकरेंचं आवाहन. विके सिंगांची पिंकी माळीच्या भावाला धमकी, आमदार अमोल मिटकरींचा खळबळजनक आरोप. विके सिंगांची VSR कंपनीचे विके सिंग आहेत मालक. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांच्या अविश्वास प्रस्तावावरून गदारोळ, सत्ताधारी पक्षपात हा करत असल्याचा विरोधकांचा आरोप. विरोधी पक्षनेत्याला सरकारविरोधात बोलू दिलं जात नाही, लोकसभेत सत्ताधाऱ्यांचा एककल्ली कारभार, विजय वडेट्टीवारांची संसदेतील कारभारावर नाराजी. ऊर्जा सुरक्षा व्यापारात भारतीयांच्या सुरक्षेलाच प्राधान्य, अराजकता वाढवण्यातच विरोधकांना स्वारस्य, आखाती युद्धावर S जयशंकर यांचं निवेदन. विरोधकांचं वर्तन बेजबाबदारपणाचं, विरोधकांना चर्चेत नाही तर गदारोळ घालण्यामध्ये यश, भाजपाचे माजी अध्यक्ष JP नड्डांचा संताप. केंद्र सरकार इंधन पुरवठ्यावर उपाययोजना करतंय, कोणीही अफवा पसरवू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं पुन्हा आवाहन. पायलटला बळीचा बकरा बनवण्याचा डाव, विके सिंगला का वाचवलं जातंय, विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांचा सवाल. आखाती युद्धामुळे कच्च्या तेलाचा भडका, दर पोहोचले $114 प्रति बॅरलवर, मागील आठवड्याच्या तुलनेत दरात 20% वाढ. इराणची 3 जहाजं हिंद महासागरामध्ये होती, एका जहाजाला भारतानं आश्रय दिला, परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांची राज्यसभेत माहिती. शिवभोजन थाळीच्या अनुदानाचे 200 कोटी शासनाकडे थकीत, अनेक शिवभोजन थाळी केंद्र अडचणीत, मुनगंटीवार, सना मलिक यांची लक्षवेधी. सिडकोच्या लाल फितीचा आणखी एक प्रकार उघड, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांसाठी भूखंड देण्यात दिरंगाई, विक्रांत पाटील यांच्याकडून विधान परिषदेमध्ये चर्चा. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळेंवर ओडिशा राज्याची जबाबदारी, आगामी निवडणूक प्रक्रियेमध्ये निरीक्षक म्हणून पाहावं लागणार काम. हिंगोलीमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची संघर्ष पदयात्रा, पीक विमा कर्जमाफीसह वन हक्कांसंदर्भातील प्रश्नांसाठी पदयात्रा. मुख्यमंत्र्यांनी विजेत्या टीम इंडियाचं कौतुक करत मुंबईकर सूर्यकुमार आणि शिवम दुबेच्या अभिनंदनाचा ठेवला प्रस्ताव. खेड शिवापूर भागामध्ये गोरक्षकांकडून तरुणाला अमानुष मारहाण, म्हशी घेऊन जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरला पकडून केली मारहाण. नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये हुल्लडबाजी, चपला आणि कपडे फेकल्याचा धक्कादायक प्रकार, हुल्लडबाजांवर कारवाई करण्याची मागणी. नवीन पनवेलमध्ये सोसायटीच्या पुनर्विकास बैठकीत राढा, अध्यक्षांच्या मुलाकडून बाहेरील तरुणांच्या मदतीनं रहिवाशांना मारहाण, जीर्ण इमारतीच्या पुनर्विकास बैठकीला हिंसक वळण. अमेरिका इराण युद्धामुळे सोन्या चांदीच्या भावात घसरण, सोन्याच्या दरात 1500 रुपयांनी घसरण, चांदीच्या दरात 2000 रुपयांची घसरण.